जेव्हा सम्राट अशोकाने कलिंगवर आक्रमण केलं आणि त्या कलिंगच्या युद्धामध्ये रणांगणावर 2.5 लाख लोक त्याने मारले. सगळीकडे रक्ताचा सडा. आणि त्याला जेव्हा समजलं की कलिंगमध्ये आपली पत्नी आणि मुलगा फिरण्याकरता आले होते आणि त्याला सैनिकांनी सांगितलं की कदाचित तेही मारले जाण्याची शक्यता आहे, तेव्हा सम्राट अशोकाने तलवार टाकली आणि शांततेच्या मार्गाने निघून गेला. त्याने परत आयुष्यामध्ये कधीही युद्ध केलं नाही. का तर आपले जवळचे मारले गेल्याचे दुःख. अगदी त्याचप्रमाणे दुधामध्ये घातक केमिकल जे लोक मिक्स करतात, कदाचित त्यांना जर समजलं तर ते दूध आपल्या मुलांनी पिलं तर काय होईल मित्रांनो. बघा, कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर, कॉस्टिक सोडा, फॉर्मेलिन, हायड्रोजन पेरॉक्साइड, मेलामाइन पावडर, युरिया, प्राण्यांची चरबी, पाम तेल, मैदा या खाण्याच्या वस्तू नाहीत. या सर्व आहेत घातक केमिकल. आणि याची भेसळ दुधात केली जाते. का केली जाते ही भेसळ? माणसाचा सैतानी दिमाग नेमका आहे तरी काय, आणि ज्यांनी ही भेसळ केली त्यांनी हे दूध स्वतःच्या मुलांना असे पाजतील का? यावरील केमिकल दुधाची भेसळ होते. युरियामुळे किडनीवर यकृतावर परिणाम होतो, किडनी फेल होते. डिटर्जंट साबणामुळे पोटाचे विकार होतात, उलट्या, जुलाब, लिव्हर फेल होते. फॉर्मेलिनमुळे कर्करोग, कॅन्सरचा धोका 100% वाढतो. हायड्रोजन पेरॉक्साइडमुळे पचन संस्थेचे नुकसान होते, लिव्हर फेल होऊ शकते. आणि कॉस्टिक सोड्यामुळे तोंड, घसा आणि पोटाची जळजळ होते. मैदा, साखर यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. मग लाखो निष्पाप लहान मुलांना आणि त्यांच्या जीवावर उठायचा अधिकार यांना दिला कोणी? हे असे करतात त्यांना त्याची शिक्षा झाली पाहिजे. सध्या तुकाराम मुंडे यांच्या रूपाने देवदूत अवतरला. नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव. सध्या तुकाराम मुंडे यांनी जे भेसळयुक्त दुधाचे धाड सत्र सुरू केले तेव्हा सर्वांचे डोळे खडकन उघडले. नेमकी दुधात भेसळ का करतात आणि कोणती करतात आपण हे बघूया. महाराष्ट्रातल्या निम्म्यापेक्षा जास्त दुधात पाणी, युरिया, डिटर्जंट वापरला जातो. तुपात पाम तेल आणि प्राण्यांची चरबी असते. खव्यात मैदा टाकला जातो. पनीर आणि चीज मध्ये केमिकल टाकले जातात आणि दररोज लाखो लोक आपल्या लहान मुलांसह खातात. आपल्या देशाच्या दुधाचे उत्पादन ही गरजेपेक्षा कमी आहे, तरी तुटवडा कमी कसा होत नाही? याचं उत्तर ही भेसळ. आणि तुकाराम मुंडेंनी अन्न आणि औषध प्रसाधनाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिला घाव दुग्धजन्य पदार्थावर गाठलाय, ज्यातून दररोज कोट्यावधीची उलाढाल केली जाते. एफडीएच्या धारी पडायला लागल्यानंतर कित्येक ठिकाणची अनधिकृत दूध विक्री केंद्र बंद झाली, तर भेसळखोर तूप आणि खवा फेकून फरार झाले. पण हे तुकाराम मुंडेंनी केलं. आतापर्यंत ते का केलं नव्हतं? आणि दुधाच्या नावाखाली लोकांना केमिकल विकण्याचा व्यवसाय तुकाराम मुंडेंनी फक्त आठवड्यातच कसा बंद केला हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तुकाराम मुंडेंनी पदभार हातात घेतल्यानंतर 5 दिवसात आतापर्यंत 195 धाडी टाकल्यात आणि 192 जणांना अटक केली. जवळपास 2 कोटीचा मुद्देमाल जप्त केलाय. तुकाराम मुंडे यांचे स्पष्ट आदेश आहेत. भेसळ दिसली की थेट एफआरआय आणि अटक. लोकांच्या जीवाची खेळणाऱ्यांना जागा तुरुंगात आहे, असे आदेश राज्यातल्या प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत पोहोचले. आतापर्यंत जो विभाग या सगळ्या गोष्टीकडे डोळे झाक करायचा आणि व्यवसाय करणारी कंत्राटदार या अधिकाऱ्यांची काळजी घ्यायची, तेच अधिकारी आता कसलीही तडजोड न करता धाडी टाकतायत. विभाग तोच आहे, अधिकारी तेच आहेत. मग आता या विभागाचं नेतृत्व बदललंय. राज्यात दुधाची भेसळ हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे आणि महाराष्ट्र या भेसळीत आघाडीवर आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार जे सॅम्पल चाचणीसाठी घेण्यात आले होते त्यातल्या 41% सॅम्पल मध्ये पाणी होतं, 12% सॅम्पल मध्ये डिटर्जंट, 8% सॅम्पल मध्ये युरिया अशी धक्कादायक भेसळ 2020च्या एका आकडेवारीत आढळून आली होती. सर्वाधिक भेसळ होणाऱ्या राज्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आणि त्यानंतर याची लोकसभेत चर्चा देखील झाली. कारवाईचे निर्देश निघाले, पण भ्रष्टाचाराची साखळी तोडण्याचं धाडस आतापर्यंत एकाही अधिकाऱ्याने दाखवलं नाही. खरं तर दुधातली भेसळ ही एक मोठी साखळी असते. हे समजून घ्यायचं असेल तर सुरुवातीला ही साखळी समजून घ्यावी लागेल. समजा गाईच्या 100 लिटर शुद्ध दुधात 4% फॅट आणि 8.5% एफएनएस म्हणजे सॉलिड नॉन फॅटचा समावेश असतो, ज्यात प्रोटीन, लॅक्टोज, मिनरल साल्ट हे येतात. डेअरीवर शेतकऱ्यांना फॅट आणि एसएनएफ वर पैसे मिळतात कारण दुधाची गुणवत्ता ठरते. या दुधात 20 लिटर पाणी घालून ते 120 लिटर केलं तरीही फॅट आणि एसएनएफ ची आकडेवारी तेवढीच राहते. पण खरी समस्या इथून पुढे सुरू होते. 20 लिटर पाणी घातल्यामुळे फॅट आणि एसएनएफ आता पूर्ण 120 लिटर दुधात पसरून फॅट आणि एसएनएफ टक्केवारीची जी आहे ती अनुक्रमे 4% आणि 8.5% आता कमी होऊन 3.5% आणि 7% वर येते. बहुतांश डेअरीची अट ही असते की 3% फॅट आणि 8.5% एसएनएफ पाहिजे. आणि भेसळीची सुरुवात इथूनच होते.
दूध पातळ दिसायला लागलं, त्याच्यामध्ये मैदा घालून ते घट्ट केलं जातं आणि दुधातली घनता कमी केली जाते. लॅक्टोमीटर मध्ये तेच पकडलं जातं, रिडिंग खाली येऊ नये म्हणून दुधात लॅक्टोज किंवा साखर टाकली जाते फॅट वाढल्यानंतर. तरी सेनअपचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नसतो, त्यामुळे दुसरी मोठी भेसळ केली जाते. डेअरीमध्ये प्रोटीन टेस्ट करताना मशीन प्रोटीन मॉलिक्यूल न मोजता नायट्रोजनवर अवलंबून असतं, कारण प्रोटीन मध्ये नायट्रोजन जास्त असतो, म्हणून मशीन हे ग्राह्य धरलं जातं की नायट्रोजन जास्त म्हणजे प्रोटीन जास्त. हाच नायट्रोजन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये युरिया टाकतात, जो आपण शेतीत वापरतो. तो आरोग्याला अतिशय घातक आहे. युरियाने प्रोटीन कणभरही वाढत नाही, पण नायट्रोजन वाढल्यामुळे मशीन मध्ये हाय प्रोटीन दूध असं दिसतं आणि प्रोटीनची रिडिंग वाढते. त्यामुळे फॅट कमी झाल्यामुळे दुधावरची क्रीम कमी होते आणि ती वाढवण्यासाठी डिटर्जंट म्हणजे साबणीचा वापर केला जातो. या सगळ्या भेसळीनंतर दूध खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये सोडा घातला जातो, कारण बॅक्टेरिया लॅक्टोज खाऊन लॅक्टिक ऍसिड तयार करतात आणि त्यामुळे ऍसिडिटी वाढते. डेअरीवर दूध नाकारलं जाण्याची शक्यता असते, मग सोडा काम येतो आणि दूध प्रक्रियेसाठी पाठवलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसात दुधाची वाहतूक उशिरा झाली की ही कोल्ड चेन नसेल तर बॅक्टेरियाची वाढ होऊन दूध खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा फॉर्मेलिन नावाची घातक रसायने वापरली जातात, ज्यामुळे दूध दीर्घकाळ टिकून राहतं. दुधात आधी पाणी घातलं जातं, पण त्यात फॅट आणि एसएमएफ स्थिर ठेवण्यासाठी स्टार्च म्हणजे ग्लुकोज, युरिया, डिटर्जंट, सोडा वापरला जातो. म्हणजेच ही भेसळ, दुसरी भेसळ करण्याकरता परत दुसरी भेसळ. शेतकऱ्याकडून हे दूध प्रामाणिक मानलं जातं, परंतु शेतकऱ्याकडून डेअरी हे दूध कमी दरात फॅट लावून विकत घेतं आणि पुढे जास्तीची फॅट आणि जास्तीचा एसएनएफ दाखवण्यासाठी सगळी भेसळ केली जाते. दूध शुद्धीकरण केंद्रावर डेअरीवर येणाऱ्या एखाद्या टँकर मध्ये जर मर्यादेपेक्षा जास्त भेसळ आढळली तर हे दूध फेकून न देता भुकटी, खवा किंवा पनीर बनवण्यासाठी पाठवलं जातं. पनीर हे विशेषतः जास्त प्रोटीन घेण्यासाठी खातात, मात्र डेअरीवर चाचणीत फेल झालेल्या भेसळयुक्त दुधाचा वापर पनीरसाठी केला जातो आणि बऱ्याच ठिकाणी सध्या टपरीवर सर्रासपणे विकलं जाणारं दूध बंद झालंय. कित्येक ठिकाणी स्वतः व्यापारी स्वतःहून खवा आणि तूप यांनी फेकून दिलंय. या सगळ्यामध्ये प्रचंड भेसळ आहे, कारण ग्राहकांना कॅन्सर होणारे केमिकल खाऊ घातले जात आहेत. तुकाराम मुंडे यांनी या कारवाईचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आता ही केमिकल युक्त दूध तर हद्दपार व्हायला लागलंय, परंतु शेतकऱ्याच्या दुधाला दुप्पट दर येत्या काळात मिळू शकतात, कारण मोठमोठ्या डेअरी शेतकऱ्यांकडून 25 ते 30 रुपयात 1 लिटर दूध घेऊन त्यात भेसळ टाकून तेच लिटर 2 लिटर करतात आणि ते 70 ते 80 रुपये लिटरने विकत घेतात. येणाऱ्या काळामध्ये दुधाचा तुटवडा जाणू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीचा भावही मिळेल आणि डेअरी प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपन्यांचा जास्तीचा नफा आतापर्यंत कधीही शेतकऱ्यांच्या जवळ जाऊ देत नव्हत्या, पण भेसळ रोखल्यानंतर तेवढं दूध शेतकऱ्यांसाठी दिलं तेवढंच ग्राहकांना विकता येईल. याचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होईल. तुकाराम मुंडे यांचं पुढचं टार्गेट आता या कंपन्या आहेत ज्या या भेसळीला खतपाणी घालतात. आतापर्यंत बऱ्याच कंपन्यांनी स्वतःहून भेसळ कमी केली, परंतु त्याचा परिणाम म्हणून दुधाचा तुटवडा जाणवतोय. मात्र येत्या काही महिन्यात तुकाराम मुंडे यांची बदली करण्यासाठी राजकीय लॉबी जर सक्रिय झाली तर शेतकऱ्यांच्या दुधाला दुप्पट भाव आणि केमिकल युक्त दूध महाराष्ट्राला मिळेल. माहिती ज्ञानवर्धक वाटली तर शेअर करा आणि दीपक दादा हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.